इयत्ता 1ली ते 5वी लहान गटासाठी कथाकथन स्पर्धेसाठी एक कथा या ठिकाणी मी तुमच्यासमोर सादर करीत आहे. ती कथा तुम्ही ऐका, व्हिडिओ पॉज करून कथा लिहून घेऊ शकता आणि तुमच्या विद्यार्थ्यांनासुद्धा कथाकथन स्पर्धेमध्ये हा विषय किंवा ही कथा तुम्ही देऊ शकता. कथा आहे विनोबा भावे यांची. आदरणीय व्यासपीठ, आज मी इयत्ता 3री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एक संस्कार कथा सादर करणार आहे. विन्या आज आईवर रुसला होता. अगदी जाम रुसला होता. रुसणार नाही तर काय, आज त्याच्या आईने त्याच्यावर धडधडीत अन्याय केला होता. अन्यायच, अगदी घोर अन्याय. तोही आईने करावा, तो सुद्धा माझ्यावर, तिच्या लाडक्या मुलावर. याला काय अर्थ आहे? घर आपलेच, अंगण आपलेच, फार कशाला अंगणातले फणसाचे झाड आणि झाडावरच्या फणसातले ते गोड गोड गरे देखील आपलेच ना. पण आपली आई, तिला हे कळले पाहिजे ना. ती मात्र खुशाल उदारकरणाच्या थाटात साऱ्या गावभर द्रोण भरभरून फणसाचे गरे वाटत आहे, तेही माझ्याच हातून. छे छे, कहरच झाला या अन्यायाचा. आता आईशी बोलायचं नाही, गट्टी फू. विन्याचे म्हणणे खरे होते. कोण हा विन्या? विन्या म्हणजेच विनायक. विनायक नरहरी भावे. कोकणातल्या पेन तालुक्यात गागोदे या छोट्याशा गावी 11 सप्टेंबर 1885 मध्ये जन्मलेल्या विनायकाला सगळेच विन्याच म्हणायचे, अर्थात प्रेमाने. घरामागच्या अंगणातील आंब्याच्या आणि फणसाच्या झाडावर विन्याचा फार जीव. त्या झाडाची एखादी फांदी सुद्धा कुणी तोडलेली त्याला मुळीच आवडत नसे. यंदा तर त्याचा लाडका फणस फळांनी लगडला होता. कधी एकदा त्यातले गोड गोड गरे खातोय असे त्याला झाले होते. पण आई काही अजूनही फणस तोडायला परवानगी देत नव्हती. मग गरे खाणे तर दूरच. शेवटी विन्याने खूपच हट्ट केल्यावर तिने एक फणस घेतला तोडून. विन्या खुश. तिने तो फणस कापला, त्यातले गरे काढून घेतले आणि विन्याला सांगितले, जरा 20-25 द्रोण घेऊन ये रे विन्या. विन्या मनातल्या मनात चरफडला. आता हे द्रोण कशाला मध्येच कलमडले. पण घाईघाईने त्याने तेही आणले. त्याच्याच मदतीने मग आईने ते द्रोण फणसाच्या गऱ्यांनी भरले. मग शेजाऱ्यांना, नातेवाईकांना, ओळखीच्या लोकांना एक एक द्रोण विन्याच्याच हातून पाठवायला तिने सुरुवात केली. आता मात्र विन्या चिडला. तो म्हणाला, हे काय ग आई, सर्वात पहिल्यांदा गरे खाण्याचा मान खरं तर माझा. झाड माझं आहे ना, पण ते राहिलं बाजूला आणि तू आपली खुशाल माझ्याच हातून घरोघरी गरे वाटत आहेस. मला न देता ते काही नाही. आता गट्टी फू. मला आता नकोच गरे, नकोच फणस. विनूचा रुसवा आईने ओळखला. त्याला जवळ घेऊन ती प्रेमाने म्हणाली, मला कळतंय तुझं म्हणणं विनू. हे घे, 2 द्रोण घे, खाऊन टाक, मग तर झालं. पण आई, सगळ्या गावाला आधी आणि मला, चक्क तुझ्या मुलाला सर्वात शेवटी का? असं का? कशासाठी? विनू, एक लक्षात ठेव, आपल्याजवळ जे असतं ना, ते अगोदर आपण इतरांना द्यावं आणि मगच आपण ते स्वतःला घ्यावं. जो असं करतो ना, तो देव असतो आणि इतरांना न देता स्वतःलाच सगळं काही घेऊन टाकणारा राक्षस असतो. राक्षस. मला सांग विनू, तुला कोण व्हायचंय, देव का राक्षस? विनायकाने त्याच दिवशी ठरवून टाकलं, आपण देव व्हायचंय. मोठेपणी हाच विनायक देव झाला की नाही कुणास ठाऊक, पण मुलांनो, तो एक माणूस नक्की झाला. एक संवेदनशील प्रेमळ माणूस.
आपल्यालाही मुलांनो अगदी तसंच व्हायचं आहे. सर्वात प्रथम माणूस व्हायचं आहे आपल्याला. देशभक्त, श्रमनिष्ठ, विज्ञाननिष्ठ माणूस व्हायचा आहे आपल्याला. विनोबा भावेसारखा माणूस व्हायचा आहे आपल्याला. थँक्यू.